नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेट पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. मागच्या वेळेस आपण जे आहे कॉर्सेटवरचं टॉप बघितलेलं होतं. आता आपण बॉटम बघूयात. सगळ्यात आधी मी फोल्डमध्ये अशा पद्धतीने कापड करून घेतलेला आहे. ही बंद बाजू आहे आणि तिकडली बाजू माझी फोल्डेड आहे. 2 इंचाचा आपल्याला इलास्टिक टाकायचा आहे, तर मी इथे 2.5 इंचावरती मार्क करून घेतला आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. आपल्याला बेल्ट वेगळा इथे मार्क कट करून अटॅच करायचा नाही आहे, यातच आपल्याला दुमडायचा आहे. तर अशा पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला जर तुम्हाला बॉटम स्ट्रेट ठेवायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली कटिंग करा. जर तुम्हाला इथे शेप द्यायचा असेल कमी जास्त तर 2 इंच मार्क करून स्ट्रेट लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने. आता आपल्याला हिपचं मार्किंग करायचं आहे. तुमची हिप जेवढी आहे त्यात 10 इंच ॲड करायची आहे आणि त्याचा चौथा भाग काढायचा आहे. आपल्याला कंपल्सरी 10 इंच जे आहे सफिशियंट आहे कोणत्याही साईजसाठी. इथे बघा माझा चौथा पार्ट 11.5 आला, तर मी इथे 11.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे. तुमचं जेवढं येईल तुम्ही इथे मार्किंग करून घ्या आणि वरती बघा ही स्ट्रेट लाईन मी ड्रॉ केली. आणि आता आपल्याला संपूर्ण जी मापे काढायची आहे, जिथून आपण बेल्टसाठी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली त्याच्या खालूनच आपल्याला सगळी मार्किंग करायची आहे. आता आपल्याला क्रॉस पॉईंट काढायचा आहे. तुमची हिप जेवढी आहे त्याचा तिसरा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. तिसऱ्या पार्टवरती आपला क्रॉस पॉईंट येणार. तर इथे मी तिसऱ्या पार्टवरती म्हणजेच माझं जे आहे 11.5 इंच आलेलं आहे. इथे मी अशा पद्धतीने मार्किंग करून एक लाईन जी आहे ती ड्रॉ करून घेतली. आता इथे बघा इथे मी अशा पद्धतीने एक बॉक्स आखून घेतलेला आहे. अशा पद्धतीने मी ते स्ट्रेट लाईन आखून घेतली. इथे बघू शकता. आता मागच्या आपल्या क्रॉस पॉईंटसाठी जिथून आपलं स्ट्रेट लाईन आहे तिथे 1 इंच समोर जाऊन क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून घेतली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि आता आपल्याला बघा इथून आपल्याला 1.5 इंच म्हणजे बघा फर्स्टवाली जी स्ट्रेट लाईन आहे तिथून मी इथे 1.5 इंचावरती मार्क करत आहे. 2 इंचावरती मार्क करत आहे. आणि जिथून आपण 1 इंच समोर गेलो तिथून आपल्याला आणखी 2 इंचावरती मार्क करायचा आहे. हा जो पहिला शेप आहे तो फ्रंट साईडने आलेला आहे आणि हा जो दुसरा शेप आपण देत आहोत तो आपला बॅक साईडने आलेला आहे. म्हणजेच याने आपला मागून जो आहे क्रॉस पॉईंट उठणार नाही किंवा आपला पॅन्ट जो आहे असा उठल्यासारखा दिसणार नाही. म्हणून अशा पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेतली. इथून मी टेप अशा पद्धतीने पकडला आणि इथे जेवढी बॉटमची लेंथ आहे त्यामध्ये 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा ॲड करायचं आहे बॉटम आपल्याला डबल फोल्ड करून शिलाईसाठी. इथे मी 40 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करून घेतलेला आहे. आता इथे बघा इथून मी अशा पद्धतीने टेप दुमडला आणि याचं सेंटर काढून घेतलं. सेंटर काढल्यावर आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे डायरेक्टली. म्हणजेच इथून आपल्याला बॉटमचं जे आहे खालच्या पायाच्या घेरायचं मार्किंग व्यवस्थित करता येणार म्हणून. तर इथे बघा तुमचा बॉटम राऊंड जेवढा आहे त्याचा इथे आपल्याला पार्ट काढायचा आहे. तर मी ते 3.5 इंचावरती मार्क केलं. इथे देखील 3.5 इंचावरती मार्क केलं आणि मागच्या आकारासाठी 1 इंच मी अशा पद्धतीने जास्तीचं मार्क केलेलं आहे आणि इथे साईडने 3.5 इंचावरती मार्क केला. आता आपल्याला ही लाईन जी आहे इथून आपल्याला मार्क करायची आहे. सगळ्यात आधी आपल्याला पहिल्या साईडचा आकार द्यायचा आहे म्हणजे फ्रंट साईडचा आकार द्यायचा. अशा पद्धतीने इथे मी मार्क करून घेतलं आणि स्केलच्या मदतीने लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. तसाच आता आपल्याला बॅक साईडसाठी जो आहे आकार देऊन द्यायचा आहे. इथे मी बॅकसाठी सुद्धा आकार दिलेला आहे. आता आपण तिकडल्या साईडनं पायाचा आकार द्यायचा आहे. जर तुम्हाला ॲज इट इज असं शिवायचं असेल, पॉकेट वगैरे लावायचं नसेल, तुम्ही ऑन फोल्डची साईड इकडनं ठेवू शकता आणि क्रॉस पॉईंट तिकडच्या साईडने लावू शकता. म्हणजेच तुम्हाला जॉईंट येणार नाही. आपण तसा जो पॅन्ट आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करूयात. तर इथे बघा बॉटम राऊंड जेवढं इथे मी मार्क केलं तिथूनच मी जिथे बघा 2 इंचाची लाईन मी वाढवली होती तिथपर्यंत असं क्रॉसमध्ये नेलेलं आहे. कारण की उठताना बसताना त्रास व्हायला नको म्हणून मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने स्ट्रेट पॅन्ट सांगण्याचा जो आहे प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला याचं कटिंग करायचं आहे. तर इथे बघा अशा प्रकारे मी याचं कटिंग केलेलं आहे. हा आपला समोरचा भाग आहे तो मी वेगळा कट केलेला आहे आणि मागचा भाग मी असा वेगळा कट केला. आता आपल्याला वरचे 2 पॅनल उचलायचे आहे आणि इथे बघा समोरचा भाग जो आहे तो आधी क्रॉस पॉईंट हा अशा पद्धतीने शिलाई लावून जोडून घ्यायचा आहे. इथे मी अशा पद्धतीने शिलाई लावून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. तसंच आपल्याला बॅक पार्ट देखील शिलाई लावून घ्यायचं आहे आणि या साईडने इथे तुम्हाला पॉकेट लावायचं असेल तर पॉकेट देखील लावू शकता. मी पॉकेट लावलेलं होतं पण तो व्हिडिओ डिलीट झाला तर ती स्क्रिप्ट तेवढं स्क्रिप्ट झालेलं आहे व्हिडिओमधून. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने शिलाई लावून घ्यायची आहे. आणि शिलाई लावल्यानंतर इथे बघा दोन्ही साईडने मी इथे शिलाई लावून घेतली. आता इथे आपल्याला खालची पायाची पट्टी सगळ्यात आधी दुमडायची आहे. इथे तुम्हाला जर एक्स्ट्रा लावायची असेल पट्टी तर तुम्ही एक्स्ट्रा देखील लावू शकता. अशा पद्धतीने लावून दुमडून स्टिच लावून घेऊ शकता. म्हणजे जर तुमचा कापड कमी गेलेला असेल तर किंवा तुम्हाला हायलाईट करायचं असेल किंवा तुमचं टॉप जे वेगळ्या पॅटर्नचं आहे ते लावायचं असेल कलर हायलाईट करायसाठी ते देखील तुम्ही ट्राय करू शकता. दोन्ही साईडच्या पट्ट्या ज्या आहे अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच लावून घ्यायच्या. आणि आता हा बॉटम या साईडचा देखील आपल्याला पाय जो आहे तो स्टिच लावून घ्यायचा आहे. म्हणजेच इथे बघू शकता आपला बॉटम अशा पद्धतीने रेडी झालेला. आता आपल्याला यात इलास्टिक टाकायचं आहे. इलास्टिकसाठी इथे बघा वरून आपल्याला अर्धा इंच असं आतमध्ये दुमडून आणि परत 2 इंचची आपण इलास्टिक टाकणार आहोत. जेवढं आपण एक्स्ट्रा घेतलं तेवढं शिलाईमध्ये जाऊ द्यायचं आहे आणि स्टिच लावून घ्यायची आहे. फक्त आपल्याला इथे 2 इंच जागा जी आहे ती शिल्लक ठेवायची आहे इलास्टिक टाकण्यासाठी या पद्धतीने. आता ही इलास्टिक घेतली. तुमची कमर जेवढी आहे त्यातून तुम्हाला 5 इंच आपल्याला कमी घ्यायचं आहे.
इलास्टिक मायनस करायचा आहे आणि तेवढं इथे घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने इन्सर्ट करून घ्यायचं आहे. इथे इलास्टिक अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. यात इलास्टिक टाकताना इलास्टिक आतमध्ये दुमडायला नको, ही काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थितरित्या इन्सर्ट करून इथे इलास्टिक लॉक करून घ्यायची आहे. इलास्टिक लॉक करून झाली की आपल्याला व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ॲडजस्ट करून आपल्याला वरून जी आहे ती शिलाई लावून घ्यायची आहे. आणि इथे अशा पद्धतीने आपला बॉटम रेडी झालेला आहे आणि याच्या कॉर्सेटवरचा टॉप देखील तुम्ही इथे बघू शकता. आवडला असेल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.